हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, अधिक मास संपलेला आहे, ज्येष्ठ महिन्याला सुरुवात झालेली आहे. तर प्रत्येक महिन्यात पौर्णिमा अमावस्या या तिथी येत राहतात. हिंदू पंचांगानुसार मराठी महिन्यांतील तिसरा महिना म्हणजे ज्येष्ठ महिना. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला वटपौर्णिमा साजरी केली जाते. प्रत्येक महिन्यातील पौर्णिमे तिथीला विशेष महत्त्व असतं. वटपौर्णिमेलाच वटसावित्री पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वर्ष 2026 मधील वटपौर्णिमा कधी आहे, ही पौर्णिमा यावर्षी थोडीशी लेट का आलेली आहे, वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसणं शुभ मानलं जातं, अशी सगळी माहिती सांगणार आहे. व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की यावर्षीच्या वटपौर्णिमेला नक्की कोणत्या रंगाची साडी आपण नेसली पाहिजे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. महाराष्ट्रामध्ये वटपौर्णिमेचा सण किंवा व्रत मोठ्या थाटामाटात साजरा केलं जातं. महाराष्ट्रासह गुजरात, दक्षिण भारत आणि भारताच्या उत्तर भागात ही वटपौर्णिमेची तिथी पाळली जाते. वटपौर्णिमेच्या दिवशी ज्या सुवासिनी महिला असतात त्या आपल्या पतीला, नवऱ्याला चांगलं आरोग्य लाभावं याच्यासाठी उपवास करतात, वडाच्या झाडाची पूजा करतात. त्याचबरोबर 7ही जन्म हाच नवरा मिळावा अशी त्या वडाच्या झाडाला प्रार्थना देखील करतात. ज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवशी अनेक प्रकारचे सण साजरे केले जातात. या दिवशी उपवास करून, दानधर्म करून देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला घ्यायचे असतात. आता वटसावित्रीचं व्रत करताना सत्यवान सावित्रीची कथा एक प्रचलित आहे. वर्ष 2026 मधील वटपौर्णिमा ही 29 जून सोमवारच्या दिवशी आलेली आहे. या दिवशी आपल्याला वटपौर्णिमेची पूजा करायची आहे, व्रत करायचं आहे, दानधर्म करायचा आहे. तर वर्ष 2026 मध्ये अधिक मास आलेला होता, त्यामुळे ही जी पौर्णिमा आहे ती थोडीशी लेट झालेली आहे. ज्येष्ठ अधिक महिना होता त्याच्यामुळे तो झाला आणि त्याच्यानंतर ज्येष्ठ महिन्याला सुरुवात झाली आणि मग ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला हे वटपौर्णिमेचं व्रत आपण करतो. अधिक महिना आल्यामुळे या वर्षीच्या मराठी दिनदर्शिकेमध्ये 13 महिने आहेत, म्हणून या अधिक महिन्यामुळे ही वटपौर्णिमा एक महिनाभर लेट झालेली आहे. वटपौर्णिमेचं व्रत लग्नानंतरच केलं जातं. सुवासिनी महिला हे वटपौर्णिमेचं व्रत करतात, त्यामुळे प्रत्येक सुवासिनी या वटपौर्णिमेच्या सणाची, व्रताची आतुरतेने वाट बघत असते. त्यातली त्यात ज्या नवविवाहिता असतील त्या तर आतुरतेने वाट बघत असतील, कारण त्यांचं हे पहिलं व्रत असणार आहे. तर वटपौर्णिमेला कोणत्या शुभ रंगाची साडी आपण घालू शकतो, त्या रंगांचं महत्त्व काय आहे ते सविस्तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. तर पहिलं म्हणजे वटपौर्णिमेला तुम्ही हिरव्या रंगाची साडी घालू शकता. हिरव्या रंगाचं महत्त्व असं आहे, हिरवा रंग निसर्ग, वाढ आणि समृद्धीचं प्रतीक आहे. हिरवा रंग आपल्याला सकारात्मक ऊर्जा देतो, घरात सुखशांती वाढवतो, म्हणून तुम्ही वटपौर्णिमेच्या सणासाठी हिरव्या रंगाची साडी खरेदी करू शकता. दुसरा म्हणजे तुम्ही लाल रंगाची साडी देखील वटपौर्णिमेच्या पूजेसाठी घालू शकता, कारण लाल रंग सौभाग्य, प्रेम आणि ऊर्जेचं प्रतीक आहे. लाल रंग पतीच्या दीर्घायुष्यासाठी खूप शुभ मानलं जातं, म्हणून तुम्ही वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी लाल रंगाची देखील साडी घालू शकता. तिसरा म्हणजे पिवळा रंग. पिवळा रंग ज्ञान, आनंद आणि समृद्धीचं प्रतीक आहे. पिवळा रंग धनधान्य वाढवतो, सकारात्मकता आणतो, म्हणून वटपौर्णिमेच्या व्रतासाठी, पूजेसाठी पिवळ्या रंगाची साडी घालणं देखील खूप शुभ मानलं जातं. चौथा म्हणजे वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी तुम्ही केशरी रंगाची निवड करू शकता. केशरी रंग उत्साह, धैर्य आणि शक्तीचं प्रतीक आहे. हा रंग नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचं काम करतो, आपल्यातील आत्मविश्वास वाढवतो, म्हणून सुवासिनी स्त्रियांनी वटपौर्णिमेच्या पूजेसाठी केशरी रंगाची साडी घातली तरीही चालेल. पाचवा म्हणजे गुलाबी रंग. गुलाबी रंग सौम्यता आणि आनंदाचं प्रतीक आहे. हा रंग वैवाहिक जीवनात गोडवा आणि समज वाढवतो, म्हणून वटपौर्णिमेच्या पूजा करताना तुम्ही गुलाबी रंगाची देखील साडी घालू शकता. तर वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे हिरवा, लाल, पिवळा, केसरी, गुलाबी यांच्यासारख्या रंगाच्या साड्या घालू शकता. नवीन साडी खरेदी करू शकता, कारण वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आपण नवीन साडी परिधान करत असतो. म्हणून तुम्ही जर वटपौर्णिमेसाठी नवीन साडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या 5 पैकी कोणत्याही एका रंगाची साडी तुम्ही खरेदी करू शकता.
तसं तर सर्वच रंग शुभ असतात, पण वटपौर्णिमेच्या सणाला या 5 रंगांचं खूप महत्त्व आहे. वटवृक्षाची पूजा आपण वटपौर्णिमेच्या दिवशी जर केली तर त्यामुळे पतीचं दीर्घायुष्य वाढतं, कुटुंबाचं कल्याण होतं. सौभाग्यवती महिलांनी वटपौर्णिमेचा उपवास केला, पूजा केला तर त्यांना अखंड सौभाग्य लागतं. त्याचबरोबर आपल्या मनोकामना पूर्ण होतात, सुखसमृद्धी वाढतात. म्हणून हे वटपौर्णिमेचं व्रत आपण करायचं असतं. त्याचबरोबर हे वटपौर्णिमेचं व्रत हे पती पत्नींमधील प्रेम, विश्वास आणि बंध अधिक घट्ट करतं. घरात लक्ष्मीची कृपा राहते, आर्थिक उन्नतीचे योग जुळून येतात. म्हणून आपल्याला ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमेची पूजा करायची असतात, व्रत करायचं असतं. पारंपरिक पर्याय तुम्हाला पूजेसाठी साडीचा निवडायचा असेल तर गडद लाल रंगाची किंवा मोरपंखी रंगाची पैठणी वटपौर्णिमेसाठी सर्वोत्तम मानली जाते. वटपौर्णिमेच्या पूजेसाठी शक्यतो काठपदर किंवा पैठणीत साडी स्त्रिया नेसत असतात. म्हणून पारंपरिकनुसार तुम्ही विचार केला तर गडद लाल किंवा मोरपंखी रंगाची साडी तुम्ही वटपौर्णिमेच्या पूजेसाठी घालू शकता. सगळे रंग शुभ आहेत, परंतु धार्मिक शास्त्रानुसार पूजेच्या दिवशी कोणतीही पूजा आपण जेव्हा करतो तर काळा किंवा पांढरा रंग घालणं अशुभ किंवा वर्ज्य मानलं जातं. म्हणून वटपौर्णिमेची पूजा करायला देखील आपल्याला काळ्या किंवा पांढऱ्या रंगाची साडी नेसायची नाही आहे. सौभाग्यवती महिलांची वटपौर्णिमेच्या सणासाठी लगबग सुरू झालेली आहे. वटपौर्णिमेसाठी नवीन साडी खरेदी करणं किंवा नवीन दागिने खरेदी करणं, बांगड्या खरेदी करणं किंवा इतर काही ज्या मेकअपच्या वस्तू असत्या त्यांची खरेदी करायची लगबग सुरू झालेली आहे. कारण 15 दिवसांनी म्हणजे 29 जूनला वटपौर्णिमा आहे, तर 10-12 दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे आपल्याला बरीचशी वटपौर्णिमेची तयारी करायची असेल. नवविवाहित महिला ज्यांची पहिली वटपौर्णिमा असेल त्यांच्यासाठी नवीन साडी खरेदी केली जाते. तर नवीन साडी तुम्ही खरेदी करत असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला कलर सांगितलेले आहे त्याच्यापैकी कोणत्याही एका रंगाची तुम्ही वटपौर्णिमेच्या सणासाठी खरेदी करू शकता. तर मंडळी, असा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमेच्या सणासाठी स्त्रियांनी नक्की कोणत्या रंगाची साडी घालणं खूप शुभ मानलं जातं याबद्दलची माहिती सांगितलेली आहे. वटपौर्णिमेच्या सणाला त्याच रंगाची साडी का घालायची, त्या रंगांचं महत्त्व काय आहे ते देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्या शेजारी एक बेल आयकॉन देखील दिलेला आहे, त्याच्यावरती देखील क्लिक करा. म्हणजे नवीन व्हिडिओंचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळतील आणि तुमच्याकडून आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरचा एकही माहितीचा व्हिडिओ मिस होणार नाही. वटपौर्णिमेच्या सणाची अधिक माहिती सांगणारे व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर पोस्ट होतील. तोपर्यंत जे व्हिडिओ पोस्ट केलेले आहे ते नक्की बघत राहा. धन्यवाद.